नमस्कार मंडळी, आज अंगारक चतुर्थी विशेष बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार करूयात। गूळ साखर न वापरता उपवासाला सुद्धा खाऊ शकतो आपण हे असे मोदक। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यासाठी थोडं तूप घ्यायचं। तूप चांगलं गरम झाल्यानंतर आवडीचे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे। इथे मी काजू, बदाम, बेदाणे आणि अक्रोड घेतलेली आहे। थोडं थोडं तूप घालायचं आणि तूप घालून मस्त असे आपण खरपूस ड्रायफ्रूट भाजून घेतले। त्याच्यानंतर अर्धा वाटी खोबरा सुद्धा खरपूस तूप न घालता भाजून घ्यायचे। घेतलेली सगळी जिन्नस आपण जेवढी खरपूस आणि मंद आचेवर भाजून घेतो ना, पदार्थ तेवढाच दिवस टिकायला मदत होतो किंवा चवीला सुद्धा खूप छान लागतात। इथे मी खजूर घेतलेली आहे। खजूर सुद्धा बिया काढून घ्यायचा आणि मंद आचेवरती मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यानंतर घेतलेली सगळी ड्रायफ्रूट सुद्धा गार झालेली आहे। पल्स मोडवरती जाडसर फिरून घ्यायचे। खजूर घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर काढून घ्यायचं। घेतलेला खोबरा मिक्सरला बारीक न करता अशा पद्धतीने हाताने चुरा करून घालायचा, म्हणजे मोदक चवीला छान लागतात। घेतलेला मोदकचा मोल्ड आपल्याला चांगलं तुपाने ग्रीस करून घ्यायचा आणि मस्त असा दाबून मोदक भरून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेतलाय। बघताय ना किती छान मोदक तयार झालेला आहे। करायला सुद्धा अगदी साधा आणि सोपं आहे। फक्त 15 ते 20 मिनिटात होतो आणि पौष्टिक सुद्धा आहे। हे मोदक आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा।